अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 19 ऑक्टोबर आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे दिनदिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी भाग 4. श्रोते हो, योगायोगाने दिवाळीच्या दिवसातच श्री महाराजांचे हे सुवचन व त्याचे स्पष्टीकरण आपणा सर्वांना ऐकण्याचा लाभ होत आहे. अशी ही लक्ष्मी पूजा. झोपण्यापूर्वी श्री गुरु यशवंतांचे नाव घ्या. त्यांना सांगा, बाबा हो, आजचा दिवस तुमच्या आशीर्वादाने चांगला गेला. तुमची कृपा दृष्टी अशीच आमच्यावर राहू द्या. तुमची सेवा माझ्या हातून घडू देत, हीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना. रक्ष रक्ष स्वामी राया. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊ. वसुबारस म्हणजे गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणासही लाभो. धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू द्यात. निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो. धनवर्षाव आपणाकडे अखंडित हो. नरक चतुर्दशी म्हणजे सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा. अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बाळकडू आपल्याला लाभो. आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो. आपणा स्वर्ग सुख नित्य लाभो. लक्ष्मी पूजन म्हणजे लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा. नेहमी नित्याने चांगल्या मार्गाने आपल्याला लक्ष्मी प्राप्त हो. लक्ष्मी पूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो. घरची लक्ष्मी प्रसन्न असेल तर सारे प्रसन्न. नंतर येतो तो पाडवा, अर्थात बलिप्रतिपदा. पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा. सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो. थोडा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला कायम लाभत राहो. भाऊबीज म्हणजे जिव्हाळ्याचे संबंध. दर दिवसागणिक हे संबंध उजळत राहू देत. भावा बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू देत. बदलत्या ऋतूचा थंडीचा सामना करण्यासाठी शरीराला अत्यावश्यक हे स्नान. आज राजालाही हेव वाटावा असावे असे सुख जनसामान्य उपभोगतात. औक्षण करून तिलाचे तेल उठणे लावून होणारे हे पवित्र अभ्यंग स्नान. उठणे याला आयुर्वेदिक मान्यता आहे. नागरमोथा, सुगंधी कचोरा, मुलतानी माती, आंबे हळद, मसूर डाळ, जटामासी, वाळा इत्यादी औषधीचे हे चूर्ण या उठण्याचे लेपन करून नंतर होणारे हे स्नान शरीर मन टवटवीत प्रफुल्लित करणारे. यानंतर नववस्त्रे परिधान करून देवपूजा होणार. दिवाळी फराळाचा नैवेद्य दाखवला जाणार. वर्षभर आरोग्यासाठी गरजेचे हे अभ्यंग स्नान व्हावे म्हणून अभ्यंग स्नान करणारा नरकात जाणार नाही हा कृष्ण वरदानाचा श्रद्धाभाव जोडला गेलाय. आमच्या पुराण कथा सदैव प्रेरणादायी. प्रत्येक युगात देव आणि दानव वृत्ती असणारच. दुर्जनांना अस्त्र शस्त्र शक्ती लाभते तेव्हा ते नेहमीच जनसामान्यास वेठीस धरतात. एखाद्या खेळात विजय प्राप्त झाला तरीही लोक आनंदाने जल्लोष करतात. मग जेव्हा अन्याय आणि अत्याचार सहन करणाऱ्या जनतेची त्यातून कायमची सुटका ज्या वेळेला होते, अत्याचारी दानवाचा ज्या वेळेला अंत होतो, तेव्हा तर मनाला
आणि त्याला होणाऱ्या आनंदाला पारावार नसतो. त्रेतायुगात रावण संपला म्हणून श्रीरामांच्या स्वागताला दिवाळी साजरी झाली. द्वापार युगात प्राग ज्योतिषपूर राज्यातील नरकासुर दैत्याने अत्याचाराचा कळस गाठला होता. 16 सहस्त्र निरापराध स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते. त्यांच्या मुक्ततेसाठी श्रीकृष्णांनी सत्यभामेकडून त्याला यमसदनी धाडले. अन्यायाने जिने नकोशे झालेल्यांना हा स्वातंत्र्य दिनच. नरकासुराच्या अत्याचाराच्या बळी पीडितांचा उद्धार व्हावा, बंदिवान स्त्रियांना समाजात सन्मान मिळावा म्हणून श्रीकृष्णांनी त्यांना आपले नाव देत त्यांना संरक्षण दिले. असुर ही वृत्ती आहे, सामान्यांच्याही मनात ती उसळ घेते, तेव्हा तो पण असुर होतो. या नरकासुराचा अंत होताच जनतेने मुक्त श्वास घेत आनंदोत्सव केला. लक्ष लक्ष दिव्यांनी प्रकाशवाट उजळली म्हणून आज ही मनोमनीचा अंधार नष्ट होण्यासाठी व तमसो माम ज्योतिर्गमय हे वरदान मागायचे. भारतीय संस्कृतीचा दीपोत्सव शांत सुसंस्कृत आनंदी आदर्श जीवन कसे असावे हे शिकवितो. नरकासुरासह सगळ्याच असुरांचे निर्दालन करून भक्त कल्याण करणाऱ्या श्रीकृष्णाला वंदन करूया. आमची भूमी बळकावणे शत्रूला आजवर शक्य झालेले नाही आणि होणार नाही. आमचे शूर सैनिक सीमेवर अहोरात्र अखंड सावध राहून जागता पहारा ठेवतात. आमचे वीर सैनिक प्रतिकूल हवामानात जीवघेणी थंडी वादळ वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता लढतात. प्रसंगी देशासाठी सर्वोच्च असे बलिदानही देतात. देशात आनंदी दिवाळी संपन्न होत असताना देशवासियांनाही याची तेवढीच जाण आहे. सैनिकांच्या पराक्रमाने त्यांचा ऊर भरून येतो. सारे देशवासीय सैनिकांविषयी कृतज्ञ आहेत. सैनिकांविषयी सार्थ अभिमान वाटतो. सैनिकांविषयी देशवासियांना प्रेम आहे. या पराक्रमी सैनिकांना शतशः वंदन. दिवाळीच्या शुभेच्छा. आपण आहात म्हणून आम्ही आहोत. आम्ही आरामात चकली चिवडा लाडू खाऊ शकतो आहे. आमची ही सुखद हर्षोल्हासी दिवाळी साजरी होत आहे. पैशाचे योग्य नियोजन करणे हेच लक्ष्मी पूजन. घरातील लक्ष्मीचा, मग ती आई, धर्मपत्नी, मुली, बहीण व मैत्रीण, योग्य त्यांचा सन्मान करणे हेच खरे लक्ष्मी पूजन. अंथरूण पाहून पाय पसरणे हेच खरे लक्ष्मी पूजन. ज्यांनी आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला आर्थिक मदत केली त्यांचे आयुष्य भर आभारी राहणे हेच खरे लक्ष्मी पूजन. वाडवडिलार्जित संपत्तीचे जतन व संवर्धन करून पुढच्या पिढीला सुपूर्त करणे हेच खरे लक्ष्मी पूजन. आपल्या अपत्यांना चांगले आचार विचार व संस्कार देणे हेच खरे लक्ष्मी पूजन. शिक्षण, आरोग्य व समाज उपयोगी कार्याच्या आर्थिक बाबतीत हातभार लावणे हेच खरे लक्ष्मी पूजन. या विचाराने जो आचरण करील तयाचे घरी लक्ष्मी निवास करील. श्री महाराज यातील कोणताही उपभोग न घेता दिवाळीच्या दिवशी त्यांचे शब्द आशीर्वाद अक्षरशः माळावर प्रत्येक भक्ताला दिवाळीचा आनंद देतात. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.